हॅलो फ्रेंड्स, रुईज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज सुंदर परत एक टेस्टी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. चॉकलेट अक्रोड केक. बिना अंड्याचा शुद्ध शाकाहारी मस्तपैकी झटपट असा टेस्टी कमीत कमी साहित्यातला म्हणजे अगदी झटपट होणारा असा टेस्टी आपला चॉकलेट अक्रोड केक केलेला आहे. खूप सुंदर सॉफ्ट असा मस्तपैकी केक आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन आहे, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा. कारण सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत आधी पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका. बघू शकता किती सुंदर सॉफ्ट असा मस्तपैकी बिना अंड्याचा शुद्ध शाकाहारी आपला सुंदर केक आहे. खूप मस्त टेस्टी असा केक आहे. त्यामुळे आपण करूया लवकरात लवकर आपल्या केकच्या चॉकलेट अक्रोड केकला सुरुवात. क्रिसमस जवळ येते आणि लहान मुलांना तर बघा भरपूर आवडणारा असा सुंदर टेस्टी असा हा केक आहे. सुरुवात करूया आपल्या चॉकलेट अक्रोड केकला. क्रिसमससाठी स्पेशल असा आपला हा केक आहे. इथे आता सुरुवातीला आधी मी ह्याच्यामध्ये दूध घेणार आहे. रूम टेम्परेचरचं दूध आहे. मेजरिंग कपच्या 1 कपला थोडंसं कमी म्हणजे 3/4 कप दूध घेतलेलं आहे. ते दूध आपण आधी त्या भांड्यामध्ये काढून घेऊया. गरम एकदम दूध घ्यायचं नाहीये, नॉर्मल रूम टेम्परेचरचं दूध घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे 1/4 कप तेल टाकणार आहे. जे आपण घरी तेल वापरतो जेवणासाठी ते तेल टाकणार आहे. इथे मी पिठी साखर घेतलेली आहे. ती पण मी 3/4 कप म्हणजे 1 कपला थोडंसं कमी. अगदी तुम्हाला भरपूर गोड पाहिजे असेल तर मेजरिंग कपचा 1 कप पिठी साखर घेतली तरी चालेल. पिठी साखर म्हणजे आपण साखर ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे, पावडर एकदम करून घ्यायची आहे. ती पिठी साखर आपण ह्याच्यामध्ये टाकलेली आहे. ते सगळं आपण व्यवस्थित मिक्स केलंय. आता मी इथे मैदा घेते. मैदा हा असा चाळून घ्यायचा आहे. इथे आधी मी मेजरिंग कपचा 1 कप मैदा घेतलेला आहे, तो आधी चाळून घेते. आता परत त्याच्यामध्ये अर्धा कप मैदा घेणार आहे, म्हणजे टोटल इथे आपल्याला 1.5 कप मैदा लागलेला आहे. सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही तिथे बघू शकता. आता तो अर्धा कप मैदा घेतलेला आहे, तो सुद्धा आपण पहिला चाळून घ्यायचा आहे. कितीही व्यवस्थित अगदी आपला मैदा किंवा आपलं बाकी कोको पावडर वगैरे असली तरी सुद्धा ही चाळूनच घ्यायची. इथे मी 1/4 कप कोको पावडर घेतलेली आहे. ती सुद्धा चाळून घेतली. चाळून घेतली की ती ज्या पद्धतीने पडते अशी एकदम सुट्टी-सुट्टी, ती आपल्या केकमध्ये अजून मस्तपैकी केक फुलायला मदत होते. इथे बेकिंग सोडा घेतलेला आहे 1/4 टीस्पून. अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे. ते सुद्धा मी असंच चाळून घेते. आता हे सगळं आपल्याला करायचंय मिक्स. आधी मी स्पॅच्युलाने व्यवस्थित असं मिक्स करून घेते. हा सगळा बॅटर आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करायचा आहे. आधी आपण सगळे हे सांडायला नको म्हणून असं अलगद मी मिक्स करून घेते. त्याच्यामध्ये आता आपण 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स टाकून घेणार आहोत. व्हॅनिला इसेन्स टाकायचं आहे आणि परत एकदा आपण सगळं मिक्स करायला घ्यायचं आहे. आता हे सगळं मिक्स करताना आपण एकाच डायरेक्शननी फिरवायचं आहे. एकदा इकडनं एकदा तिकडनं असं नाही. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. व्यवस्थित मी एकाच साईडनी ते फिरवते, म्हणजे जेणेकरून एकाच ह्याने गेलं की आपला केक फुलायला वगैरे मदत होते. याचा कसाही व्यवस्थित तो इकडनं तिकडनं असा मिक्स केला तर तो असा चिकटसर होईल तुमचा केक. पाहिजे तसं असं फुलणार नाही. त्याच्यामध्ये जी एअर गेली पाहिजे आपली मिक्स करतानाची ती अशा पद्धतीने, म्हणून तर आपण एकाच डायरेक्शनमध्ये नेहमी केक मिक्स करायचा आहे. हे बघा आता मी त्याच्यामध्ये थोडेसे अक्रोड सुद्धा टाकून घेणार आहे आधी, की जे आपले आतमध्ये केकच्या आतमध्ये गेले पाहिजेत की ते खाताना पण लागतील. इथे मी आधी अशा पद्धतीने तो केक मिक्स करून घेते. जिथे काही आपल्या मैद्याच्या गुठळी वगैरे अजिबात राहता कामा नये. स्मूथ अगदी एकदम पेस्ट आपली तयार झाली पाहिजे. अशा पद्धतीने ते ढवळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता एकदाही मी उलटा सुलटा असा फिरवलेला नाहीये, एकाच डायरेक्शनमध्ये फिरवलेला आहे. हे बघा असं बघायचं की किती स्मूथ पेस्ट आपली तयार झाली. कुठेही कुठचीही गुठळी नाहीये मैद्याची. छानपैकी आपलं हे मिक्स झालेलं आहे. आता मी जे अक्रोड टाकणार आहे ते तुमच्या चॉईसवरती आहे की तुम्ही किती प्रमाणामध्ये अक्रोड टाकायचे ते. इथे मी आधी थोडेसे अक्रोड टाकून घेते. परत एकदा ढवळून घेते ते सगळं.
आणि हे सगळं करताना मी साईडला एक भांडं आपलं प्रीहीट करायला ठेवलेलं होतं. ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने करणार आहे ते. आता ज्याच्यामध्ये केक आपल्याला शिजवायचा आहे त्याला पहिल्यांदा आपण असं तेल लावून घ्यायचं आहे. जे आपण घरी यूज करतो जेवणासाठी, जे आपण केकमध्ये सुद्धा वापरले आहे ते तेल सगळीकडनं लावून घ्यायचं आहे. ही तेल लावण्याची प्रोसेस आहे ही आपला बॅटर तयार करायच्या आधी करून ठेवायची असते. पण मी तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी तसंच ठेवलं होतं. म्हटलं हे नंतर तुम्हाला दाखवेन, त्याच्यामुळे मी आता हे केलं. त्याच्यामध्ये आता आपण एक बेकिंग पेपर टाकणार आहोत. तो पेपरला सुद्धा आपण परत एकदा तेल लावून घ्यायचं आहे की जेणेकरून आपला केक इझिली बाहेर येऊ शकतो. आता आपला सगळा बॅटर आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. पूर्णपणे आपण सगळा बॅटर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. थोडंसं असं हलवायचंय की कुठे मध्ये एअर राहिली असेल तर ती जाण्यासाठी म्हणून असं हलवायचं. साईडला एक्स्ट्रा लागलं होतं ते सुद्धा मी काढून घेतलेलं आहे. आणि आता वरनं एक्स्ट्रा आपण अक्रोड टाकायचे आहेत की ते दिसायलाही खूप छान वाटतात आणि अजून एक्स्ट्रा गार्निशिंग. आता इथे आपला केकचा बॅटर सगळा रेडी झालेला आहे. हे बघा इथे मी अशा पद्धतीने एक 10 ते 15 मिनिटासाठी, म्हणजे आपण हे सगळं तयारीला सुरुवात करतो तेव्हा मी हे लो फ्लेमवरती असं एक आतमध्ये जाळी ठेवून ती एक भांडं प्रीहीट करायला ठेवलं होतं. आता आपण केक त्याच्यामध्ये ठेवायचा आहे आणि मीडियम फ्लेमवरती 45 ते 50 मिनिटासाठी मस्तपैकी अजिबात न उघडता काही न करता शांतपणे फ्लेमवरती आपण आपला केक शिजायला ठेवून द्यायचं आहे. आता इथे 45 ते बरोबर 50 मिनिटं झालेली आहेत. 45 ते 50 मिनिटं बरोबर 50 मिनिटं झालेली आहेत. आणि आता आपण मध्ये सुरी ठेवून बघायचं आहे की आपला केक पूर्णपणे शिजलाय की नाही. साईडनी वगैरे लवकर शिजतो पण बरोबर कधी पण चेक करताना मध्ये हे करायचं. बघा आपली सुरी एकदम क्लीन बाहेर आलेली आहे, म्हणजे आपला केक परफेक्ट तयार झालेला आहे. आता असं मी साईडनी थोडीशी सुरी फिरवते म्हणजे आपला केक लगेच बाहेर यायला मदत होईल. असं आपण एक डिश त्याच्यावरती उलटी ठेवून मी आता तो केक आधी उलटा करून बाहेर काढून घेते. त्याच्यावरच आपण बटर पेपर पण काढून घेऊया. आता हे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी छान टेस्टी असा आपला केक एकदम परफेक्ट असा एकदम छानपैकी तयार झालेला आहे. तुम्हाला मी पूर्ण तो आतून सुद्धा दाखवते की किती छानपैकी तो सॉफ्ट आणि असा मस्तपैकी असा फ्लफी असा एकदम फुललेला असा आपला केक आहे. बघितलं इतकी सुंदर सोपी, असं काही नाही की अंड टाकल्यानेच आपला केक छान होतो. बिना अंड्याचा सुद्धा सुंदर सॉफ्ट एकदम मस्तपैकी हलका फुलका आपला केक तयार होऊ शकतो. खूप साधी सोपी पटकन होणारी सुंदर अशी रेसिपी आहे. चॉकलेट अक्रोडचा केक खूप सुंदर आहे. क्रिसमस जवळ येते त्यामुळे असा केक नक्की घरी ट्राय करा. खूप टेस्टी असा केक तयार होतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा. खूप साऱ्या सुंदर सुंदर अजून वेगवेगळ्या सुंदर केक्स च्या रेसिपींसोबत परत एकदा आपण भेटूया आणि अजून बाकी भरपूर अशा वेगवेगळ्या रेसिपीसोबत तुम्हाला परत एकदा आपण भेटूया. तोपर्यंत आपला हा चॉकलेट अक्रोडचा केक एन्जॉय करा.